नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं असं अपडेट आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यामध्ये 5,00,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. कशामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट केलेली आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. आता यामध्ये कोणत्या महिलांना वगळण्यात येत आहे पहा. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000, अशा एकूण अपात्र महिला 5,00,000 आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. म्हणजे याच्यामध्ये 2,30,000 संजय गांधी निराधार योजनेच्या महिला होत्या, त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशा 1,10,000 महिला, आणि ज्यांच्या घरी सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी आहे, ज्यांना कोणाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो, तसेच काही स्वइच्छेने महिलांनी नावे मागे घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत, अशा एकूण 1,60,000 महिला मिळून 5,00,000 महिला यामध्ये अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता या 5,00,000 महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.